आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाकडून तयारीला वेग आला असून त्याच अनुषंगाने कडेगाव तालुक्यात बैठकांचे सत्र सुरू आहे। हिंगणगाव, उपाळेवांगी, हिंगणगाव बुद्रुक, विहापूर, देवराष्ट्रे व कोतीज या गावातील संभाव्य उमेदवार, स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी थेट संवाद साधत विविध विषयांवर सखोल चर्चा केली। या बैठकीदरम्यान स्थानिक प्रश्न, प्रलंबित विकास कामे, आगामी काळातील विकासाला प्राधान्य तसेच सामान्य जनतेच्या अपेक्षा यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले। गावातील समस्या जाणून घेत त्या सोडवण्यासाठी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती स्तरावर प्रभावी नियोजन करण्याची आवश्यकता असल्याचे आमदार डॉक्टर कदम यांनी अधोरेखित केले। सर्वांगीण विकास, पारदर्शक प्रशासन आणि लोकाभिमुख कामकाज ही त्रिसूत्री पुढे घेऊन जाण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला। काँग्रेस पक्षाची विचारधारा तळागाळात पोहोचवणे आजच्या घडीला अत्यंत गरजेचे असून त्यासाठी संघटन मजबूत करण्यावर भर देण्याची सूचनाही देण्यात आल्या। नुकत्याच पार पडलेल्या महानगरपालिका निवडणुकीत भाजपा महायुतीला काँग्रेसने चांगली टक्कर दिली असल्याचा उल्लेख करत आगामी जिल्हा परिषद निवडणुकीतही योग्य नियोजन, सूक्ष्म रणनीती आणि सर्वांनी एकजुटीने काम केल्यास काँग्रेस निश्चितच वरचढ ठरेल असा विश्वास आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी व्यक्त केला। या पार्श्वभूमीवर प्रत्येक कार्यकर्त्याने आपापल्या विभागात सक्रिय राहून मतदारांशी थेट संपर्क वाढवावा, स्थानिक प्रश्नांवर ठाम भूमिका घ्यावी आणि निवडणुकीसाठी काटेकोर नियोजन करावे अशा सूचना यावेळी उपस्थितांना देण्यात आल्या। बैठकीस मोठ्या संख्येने स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। प्रशांत कांबळे, अग्रणी न्यूज, इटा।